जानकी सौमित्राला म्हणत असते ऋषिकेशला अटक झाली आहे आणि इकडे आईंकडे ओवी आलेली असते आणि ओवीला इथे लापशी खाऊ घालत असते। तेव्हा ओवी आजीला सगळं सांगत असते की माझ्या बाबा आणि आईमध्ये खूप जोराचं भांडण झालं होतं काल। आणि हे ऐकून सुमित्राला आश्चर्य वाटते। तेव्हा ती म्हणते अगं असं काय झालं होतं, दोघेही भांडत होते। आणि मग ओवी म्हणते की हो। आणि मग खरंच मग ओवी म्हणते की तुझा छोटा ऋषिकेश शोटर विणलेलं घालून बसत होता आणि तुझ्या हातची लापशीची वाट बघत होता। तेव्हा ओवी सगळ्या जुन्या आठवणी आजीला सांगत असते आणि आजी ऋषिकेशच्या लहानपणीच्या आठवणी ओवीला सांगत असते। तेव्हा तुझ्या बाबाला सुद्धा खूप लापशी आवडायची माझ्या हातची आणि बसूनच राहायचा, केव्हा लापशी येईल त्याची वाट बघत बसायचा। तर इथे आजी ओवीला सगळं सांगत असते आणि मग ओवीला लापशी खाऊ घालत असते आणि म्हणते की आता तुला नाना आजोबांना भेटवते म्हणून। तेव्हा इथे ओवी म्हणते अगं आजी थोडासा खोकला येत आहे, थंडीचे दिवस आहे ना, मग तुझ्या हातची सुंठवडी हवी आहे मला। आणि मग इथे आजी ओवीला सुंठवडी देते आणि म्हणते की तू तिथे खेळ, मग तुझ्या आवडीची सुंठवडी मी तुला घेऊन येते असं सांगते आणि मग ओवी खेळायला जाते। इकडे जानकी सौमित्राला सांगत असते की ऐश्वर्या आणि सारंगवरती आपल्याला केस नाही करायची, तुम्ही तुमच्या भावंडांची ताकद आहे, तुम्ही एकत्र यायला हवे। तेव्हा सौमित्र म्हणतो आता मात्र मी ते ऐश्वर्याला सोडणार नाही, आता माझ्याच कायद्याने मी तिला दाखवणार आहे आणि तिला धडा शिकवणार आहे। आम्हाला पुन्हा आम्ही भावंड एकत्र यायला हवं। तेव्हा सौमित्र इथे जानकीला म्हणत असतो, जानकी म्हणते की हो ऋषिकेशला काहीही होणार नाही आणि आपल्याला त्या ऐश्वर्याला मात्र आता सोडायचं नाही। सारंग भाऊजींच्या मदतीने ऐश्वर्या सगळं करत आहे आणि आपल्याला आपलं कुटुंब तोडायचं नाही तर जोडायचं आहे। आणि मग इकडे आजी ओवीला सुंठवडी देते आणि खूप साऱ्या सुंठवड्या देतात की म्हणते थंडीचे दिवस चालू आहे ना, घरी जाऊन आता या सुंठवड्या खायच्या आहे, खिशात घेऊन जा म्हणून। आणि मग इथे नानांच्या रूममध्ये ओवीला घेऊन येते आणि मग नानांना सांगते की तुमच्यासाठी सरप्राईज आहे। ओवी नानांच्या पाठीमागे उभी राहते आणि मग नाना म्हणतात काय सरप्राईज आहे। तेव्हा आजी म्हणते की ओळखा बघू आणि मग ओवीचे छोटे छोटे हातांनी नाना लगेच ओळखतात। नाना म्हणतात की ही माझी ओवी आहे आणि मग ओवीला बघून नानांना खूप आनंद होतो, ओवीला सुद्धा नानांना बघून खूप आनंद होतो। तेव्हा ओवी म्हणते की नाना मी खूप तुम्हाला मिस करत होते आणि आपली लपाछपीचे दिवससुद्धा मला आठवत होते, आपण लपाछपी खेळायचो हे। आणि मग नानांची भाषा ओवीला कळत नाही। तेव्हा आजी म्हणते की ते तुला विचारत आहे तू बरी आहे का। मग सगळे गावकरी आणि गुलाब घरी येतात आणि म्हणतात की हे काय झालं आहे, दादांना पोलिसांनी का पकडून नेलं आहे। तेव्हा सौमित्र सांगतो आता आपल्याला काही करायचं नाही, दादांना फक्त चौकशीसाठी नेलं आहे। तेव्हा इथे जानकी पण तेच सांगत असते, तुम्ही ऋषिकेशच्या बाजूने उभे आहात हेच खूप आहे। तेव्हा सगळा गाव हा ऋषिकेशच्या बाजूने उभा असतो आणि म्हणतात की आम्ही ऋषिकेश दादांना काही होऊ देणार नाही। सगळे गावकरी घरी आलेले असतात पण जानकी त्यांना समजून सांगत असते। जानकी म्हणते की ऋषिकेशने तुमच्यासाठी एक ॲप खोललं आहे आणि त्या ॲपची सुरुवात करायची आहे आणि हे सगळं जानकी त्यांना समजावून सांगते। तेव्हा शेतकरी देखील खूप समजदारपणाने जानकी वहिनीचं बोलणं समजून घेतात। तेव्हा सौमित्र म्हणतो की अख्खा गाव वहिनी तुझ्या बाजूने उभा आहे, ऋषिकेशच्या बाजूने उभा आहे, मग तुला घाबरण्याची काय गरज आहे आता, असं सौमित्र जानकीला सांगतो। इकडे नानांबरोबर गप्पा मारत ओवीचा वेळ जातो। तितक्यात ऐश्वर्या येते। ऐश्वर्या म्हणते कोण आला आहे, छोट्या मुलीचे सँडल बघते आणि इकडे आता खूप उशीर झालेला असतो आणि ओवी म्हणते आता मला घरी जायला हवं। तर ऐश्वर्या ओवीला बघून म्हणते आई तुम्ही विसरला आहात का, यांनी काय केलं आहे। तेव्हा सुमित्रा मात्र ऐश्वर्याला बोलते आणि ऐश्वर्या म्हणते बघा नानांना लोळं पांगळं केलं हिच्या आईवडिलांनी आणि तिलाच आपण घरामध्ये जागा द्यायची, एवढी फटाक्याची ज्योत आहे ना, ज्योत ती पेटली ना खूप मोठा आवाज होतो। पण सुमित्रा म्हणते की ओवी तुला इथे येण्यासाठी कुणीही मागे हे करणार नाही। तेव्हा आजी पण म्हणते सुमित्रा काय बोलत आहे तू ये। तेव्हा
सुमित्रा म्हणते, हिला सांग ही काय बोलत आहे. घरात खूप कामे पडली आहे आणि कामे काढून ठेवली आहे. ते कामे आवरून घ्यायची, बाकीचं याच्यात डोकं घालायचं नाही. ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्याच मुलीला जवळ करत आहात तुम्ही. तेव्हा सुमित्रा म्हणते, मला काय करायचं हे मला तू शिकू नकोस. तेव्हा सुमित्रा म्हणते, ओवी तुला इथे यायचं असेल ना, तुला कोणाला घाबरायची गरज नाही. तू केव्हाही येऊ शकते. आणि मग सुमित्रा ऐश्वर्याला खडसावून सांगत असते की ओवीला कोणीही अडवू शकत नाही. आणि मग तेच ओवीला घेऊन ती बाहेर सोडवायला जाते. आणि मग ऐश्वर्याला खूपच राग येतो. इकडे ऋषिकेश मात्र सारंगला चॅलेंज देतो की आता मी नवी कंपनी उभारून दाखवेन म्हणून. आणि मग आता सारंग ऋषिकेशची नवी कंपनी होणार आहे. सारंगला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता सारंग सगळं नंतर पुढील भागामध्ये ऐश्वर्याला सांगणार आहे. ऐश्वर्या आता ऋषिकेशची नवी कंपनी होऊ देईल का? असेच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता जानकी ऋषिकेशची मदत करेल का? असेच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.